सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून खराब रस्त्यांवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर मुंबईमध्ये आदित्य ठाकरे हे रस्त्यावर उतरलेले आहेत। गेल्या 2 वर्षात रस्त्यांची कामं झाली नाहीत असं आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मुंबईतील गेल्या 2 वर्षात कुठलीही कामं झालेली नाहीत, केवळ आश्वासनं दिली गेली असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। सरकारवर त्यांनी हल्लाबोल केलाय। 31 मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत हे स्टँडर्ड असतं। पण गेले 2 वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं पण काही होत नाही। तसंच अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू झाली आहे का? ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत, MMRD बरोबर घ्यायला पाहिजेत, ते झालेत का? कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही या सत्तेत बसलेली आहेत। आता एक काय आहे ना, की आता डेडलाईन जवळ आली म्हणून नुसतं थुकपत्ती करून चालणार नाही, आपल्याला खरी जेन्युइन कामं करायला पाहिजेत। आणि म्हणून हे जे काही काँक्रिटीकरण इतर मुंबईत झालेलं आहे ते कुठच्या दर्जाचं आहे, काय नक्की झालेलं आहे हे पण आपण पाहायला पाहिजे। कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की काँक्रीटचे रस्ते आता म्हणजे आपल्याला आठवत असेल DN नगर मार्ग जो आहे तिथे म्हणजे पूर्णपणे ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत तिसऱ्यांदा खोदून ठेवलेलं आहे। काही काही ठिकाणी अनेकदा खोदून ठेवलेले रस्ते आहेत, पण नगर विकास मंत्री जे यशवंतसिंह गटाचे आहेत, जे 2 वर्ष मुख्यमंत्री पण होते, त्यांचा घोटाळा, त्यांचे खिशे भरलेत पण रस्त्यांमध्ये अजूनही कुठे माल भरला नाही।